रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा ऐतिहासिक आंबेत मापलचा पूल, जो 2 दिवस अगोदर शेलबाज आली आणि त्याच्यावरती धडक दिली आणि तो पूल तात्काळ बंद करण्यात आला. परंतु हा च्या पुलाच्या अवतीभोवती जो राजकारण चालू आहे, तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वसामान्य माणसाला ओळखणं गरजेचं असेल. तुम्हाला आठवतंय हा पूल ज्यावेळी डागडुजीसाठी तो बंद होता, त्यावेळी तिथं एक साधन निर्माण केलं आणि जंगल जेटीचा हा साधन निर्माण झाला आणि त्या जंगल जेटीच्या नावाखाली महिन्याला जो कोटीशे रुपयाची उलाढाली व्हायची, तीच कुठं ना कुठं आपल्यावरती कायमस्वरूपी लादण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला आठवतं का बाणकोट आणि बागमाळला ब्रिज हा गेल्या अनेक वर्षापासून तो पुढचं काम झालेलं नाही आणि तिथं देखील जंगल जेटी ही चा पर्याय उपलब्ध करून ठेवला गेला आणि परंतु तिकडची जनता आता बोलायला लागली की ही आमच्यावरती डोक्यावरती कायमस्वरूपी आमच्यावरती जंगल जेटी लादली गेली. त्याचं त्यांनी स्टॅम्पिंग तिकीट लावून मोकल झाली तिकडची जनता. परंतु तोच प्रयोग, तीच मानसिकता ठेवून इथं देखील तो माप्रल आणि आंबेडमध्ये कायमस्वरूपी जंगल जेटी आणायची आणि बॅरिस्टर ए आर रणतुले साहेबाच्या स्वप्नातला जो रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा जो आंबेत माप्रलचा पूल आहे, त्याला कायमस्वरूपी पूल बंद करायचा, हेच कुठं ना कुठं खऱ्या अर्थाने हा राजकारण चालू आहे. हे राजकारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी हा पूल चालू झाला, त्यावेळी लोकप्रतिनिधींनी ठणकावून सांगितलं की आम्ही निधी उपलब्ध करू आणि नवीन पुलाची निर्माण करून लगेच हा पूल आपण नवीन पूल हे करू म्हणून. का नाही एवढा कालावधी होऊन गेलं, का नाही निधी उपलब्ध झाली, का नाही पुलाचं काम चालू झालं. परंतु काही वर्ष अगोदर तुम्ही जा, महाडमध्ये एक घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, काही लोकांचे त्यावेळी जीव गेले, तो पूल तुटला. तिथं देखील तात्काळ निधी उपलब्ध केली, जिद्द दाखवली, आत्मविश्वासाने तो पूल 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण झाला. परंतु तिथं तो पूर्ण होण्याचं कारण तिथं जंगल जेटी हा पर्याय तिथं लादले गेले नाही, लादणे अशक्य होतं म्हणून तो पूल झाला. परंतु मी कळकळीची विनंती करतो, लोकप्रतिनिधी, दोन सत्ताधारी आमदार आहेत, सत्ताधारी खासदार आहेत, सर्वच सत्तेमध्ये आहेत, परंतु पण काम थांबलंय कुठं. परंतु हात जोडून विनंती करतोय की तात्काळ निधी उपलब्ध करून नवीन पुलाची निर्मिती करावी. अन्यथा आंबेत खाडीपट्टा असेल, रत्नागिरी माप्रल खाडीपट्टा असेल किंवा रायगड रत्नागिरीला जोडणारे ऐतिहासिक जो पूल आहे, त्या पुलाच्या नावाखाली जर अवतीभोवती जो राजकारण, त्याच्यामध्ये जंगल जेटी जर आमच्यावरती लादली गेली, तर येणारा काल हा खूप भयंकर असेल. हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं असेल. परंतु आमचे जिल्हा सचिव सचिनजी गायकवाड साहेब असतील, माझे जिल्हा अध्यक्ष संतोषजी शिर्के असतील, तसेच आमचे जिल्हा संपर्क प्रमुख नितीनजी सरदेसाई असतील, तसेच शिरीष सावंत असतील, अविनाश दादा यांच्याशी आमची चर्चा चालू आहे. रायगडचे पदाधिकारी, मनसेचे, तसेच रत्नागिरीचे मनसेचे पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन काही दिवसात आम्ही राजसाहेबांपर्यंत ही तक्रार घेऊन जाणार आहोत की कायमस्वरूपी आमच्यावरती जंगल जेटी लादण्याचा प्रयत्न चाललाय म्हणून. परंतु ही त्यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्रीकडे एक निवेदन देऊ आणि तात्काळ एक निधी उपलब्ध करून एक नवीन पुलाची निर्मिती लवकरात लवकर व्हावी. आता आम्ही जे बोलतोय, आमच्यावरती जे काही पक्षाचे पदाधिकारी असतील, काही पक्षाचे कार्यकर्ते असतील, ते पक्ष पगारावरती राजकारण करतात, पगारावरती पदाधिकारी आहेत, ते आमच्यावरती तुटून पडतील. परंतु आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही आणि पडणार देखील नाही. आम्ही निष्ठावंतपणाने सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढा लढतोय आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की छोटे मोठे पक्षाचे पदाधिकारी रायगडचे असतील, रत्नागिरीचे असतील, ह्या गोष्टीसाठी निश्चित आमच्या सोबत येतील आणि आम्ही एकत्र येऊन ही जी आमच्यावरती कायमस्वरूपी लादण्याचा जी जंगल जेटीचा प्रयत्न आहे, ह्याला आम्ही हुलकावून टाकू आणि नवीन पुलाची निर्मिती लवकरात लवकर करू, असे आश्वासन आणि अशी जिद्द आणि अशी आत्मविश्वासाने सर्वच रायगड आंबेत खाडीपट्टा असेल किंवा माप्रल खाडीपट्टा असेल किंवा पूर्ण रायगड पट्टा असेल किंवा रत्नागिरी पूर्ण पट्टा असेल, या सर्वसामान्य माणसाला जागृत करण्यासाठी आम्ही निश्चितपणे एकत्र येऊ आणि लोकप्रतिनिधीला जाग आणून देऊ आणि लोकप्रतिनिधींनी हे गांभीर्याने ह्या गोष्ट दखल घेऊन बॅरिस्टर ए अंतुले साहेबांच्या स्वप्नातला जो आंबेत आणि महाप्रलचा ब्रिज आहे, जो रत्नागिरी आणि रायगडला जोडणारा ऐतिहासिक ब्रिज आहे, त्याला निधी उपलब्ध करून आपण पुढाकार घ्यावा आणि ती निधी लवकरात लवकर उपलब्ध करून नवीन पुलाची निर्मितीचं काम चालू करावं, हीच आमची विनंती आहे.